G20च्या सम्यक चर्चेत मी जीवन गावंडे आपलं स्वागत करतोय. मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आज सुद्धा एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय. महागाई, प्रचंड महागाई आणि तेवढीच बेरोजगारी. मित्रांनो, जगायचं कसं? इकडे आड तिकडे विहीर. हे प्रश्न निर्माण कोणी केले? हा प्रश्न जेव्हा आम्ही विचारणार नाही, तेव्हा त्याची सोडवणूक किंवा त्याचा गुंता जो आहे तोही सुटला जाणार नाही. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तराची लाख कारणं असली तरी सरकारचं काम आहे, सरकारची जबाबदारी आहे, सरकारची भूमिका आहे की त्यांनी भारतातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत अधिकाराबरोबरच त्यांच्या जगण्याची हमी घ्यावी. मित्रांनो, आज बघतोय आपण की प्रचंड महागाई आहे. म्हणजे साधा किराणा दुकानात जर तुम्ही गेलात तर तिथे आधी खिशाचा सल्ला घ्यावा लागतो आणि रोजगारच नाही आहे, त्यामुळे खिशे सुद्धा खाली आहेत, रिकामे आहेत. मग प्रश्न आहे की इकडे आड तिकडे विहीर. पुढे जायचं म्हटलं तर मरण अटळ आहे आणि म्हणूनच लोक आत्महत्या सुद्धा करायला लागलेले आहेत. ज्याच्याकडे वैभव आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, जो श्रीमंत आहे, श्रीमंत लोकांची लफडी वेगळी असली तर ते जगतात आणि चांगल्या पद्धतीचं जगतात. या महागाईच्या काळात श्रीमंत हा श्रीमंत होत चाललेला आहे आणि गरीब हा अतिशय गरीब. गावखेड्यात जर तुम्ही गेलात तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांच्या भाकरीवर भाजी नाहीये, तेल मिठाचे त्यांचे प्रश्न आहेत. केवळ हे आपलं भोगायचं म्हणून ते भोगायला लागलेले आहेत. ते दोष पण फार कोणाला देत नाही. त्यांना असं वाटतं की जगणं हे असंच असतं. कारण आधीची पिढी, त्याच्यानंतरची पिढी आणि आताची पिढी ते तशीच जगायला लागलेली आहे. संविधानाच्या अंतर्गत त्यांना जगण्याचा अधिकार दिलेला आहे, त्यांना रोजगाराचा अधिकार दिलेला आहे. मात्र इथे कुठेही तो आणि सरकारही त्याच्या संदर्भात विचार करत नाही. मित्रांनो, या महागाईचा बळी कोण हा विषय आज आपण चर्चेला घेतलेला आहे. बाबासाहेब म्हणतात की 100 वर्ष शेळीसारखं जगल्यापेक्षा एक दिवस शेरासारखं जगा, वाघासारखं जगा. बळी हा नेहमी बकरीचा दिला जातोय, शूद्र प्राण्याचा दिला जातोय. आपल्याला यापासून जर जागृत व्हायचं असेल तर सरकारच्या ध्येय धोरणाच्या संदर्भात आपल्याला समजून घेतलं पाहिजे. ही रोजगारी जी आहे, बेरोजगारी आहे, महागाई आहे, हे कृत्रिम आहे. दलाल आणि भांडवलदार ज्याला आपण म्हणतोय सरकार, यांच्यामध्ये साठोलोट आहे. मागे आम्ही एक व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला होता की कापसाच्या वाती ह्या 10 रुपयाला 2 ग्राम. आणि मग आम्ही हिशेब केलेला आहे की जर मार्केटमधून कापसाच्या वाती जर आपल्याला म्हणजे दिव्याच्या वाती, पंतीच्या वाती जर विकत घेतो म्हटलं तर ते 2000 रुपये किलो प्रमाणे तो कापूस पडतोय. आणि जेव्हा आम्ही बाजारात विकतो तेव्हा 70-80 रुपये किलो. कितीही तफावत. आणि आम्ही हा पण प्रश्न केला होता की जर आपण याच्यापासून सजग सावध नाही झालं तर येणाऱ्या पिढ्याच नष्ट होतील आणि मग लढायचं कोणासाठी, कोणाच्या विरोधात लढायचं, हे प्रश्न कायम राहतील. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की इंदिरा गांधी जेव्हा प्रधानमंत्री होत्या त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला होता. त्यांचे जो 20 कलमी कार्यक्रम होता, त्या 20 कलमी कार्यक्रमामध्ये गरिबी हटाव हा त्यांचा एक महत्वाचा असा नारा. आज आपण 75 वर्ष साजरी करतोय स्वातंत्र्याची. त्या 75 वर्षामध्ये कुठेही गरिबी कमी झालेली नाही आणि गरिबीही कमी झाला नाही. उलट ती गरिबी वाढली. हे प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे असतील तर याच्या मागचं खरं कारण काय आहे? सरकार आपल्या प्रती अनास्था का ठेवतंय आणि आपणही जागृत का नाही आहेत? जागृत असलं तर किती असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, या संदर्भात आपण चर्चा करतोय. ज्यांना महागाईची झळ पोहोचलेली आहे अशांचं एक प्रतिनिधित्व आणि जे विश्लेषक आहेत, आर्थिक सामाजिक जे चांगल्या पद्धतीचं विश्लेषण करतात, अशाही प्रतिनिधींना या ठिकाणी आपण बोलावलेलं आहे. मित्रांनो, आपल्यासोबत या चर्चेत सहभागी आहेत कोल्हापूरवरून शिवाजी विद्यापीठाचे अर्थतज्ञ माननीय प्रोफेसर PS कांबळे सर.
कांबळे सर MNTच्या वतीने आपले स्वागत करतोय. आजचा अतिशय महत्वाचा विषय महागाईच्या संदर्भात तुम्ही वारंवार बोलत असतायत. आलेखाच्या माध्यमातून, आकडेवारीच्या माध्यमातून, लेखाच्या माध्यमातून तुम्ही हे वारंवार सिद्ध केलेलं आहे की ही महागाई जी आहे ही कृत्रिम आहे. ही नैसर्गिक नाही आहे आणि कृत्रिम असेल तर तिला निर्माण करणारा कोण आहे आणि याचा बळी कोण पडते आहे या संदर्भात आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. महागाईच्या संदर्भात तुमचं आपलं काय मत आहे कांबळे सर? सर्वप्रथम मी MNT मराठी चॅनेलला अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. जे जे लोक हा कार्यक्रम पाहतायत त्यांना पण मी धन्यवाद देतो, कारण एका महत्वाच्या विषयाची चर्चा या माध्यमातून आपण लोकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. महागाईचा प्रश्न आपण जेव्हा विचारात घेतो त्यावेळेला तसा तो गंभीर प्रश्न आहे, कारण काही प्रमाणामध्ये महागाई चालू शकते, पण जेव्हा ती अतिरिक्त होते, ती नियंत्रणाच्या पलीकडे जाते, त्यावेळेला मात्र त्या महागाईचे अत्यंत प्रतिकूल आणि वाईट परिणाम हे आपल्याला दिसायला लागतात. ते लोकांवरती दिसतात, गरिबांवर दिसतात, समाजावरती दिसतात, एकूण आर्थिक वृद्धीवरती, विकासावरती दिसतात. आणि म्हणून महागाई मर्यादित असते तेव्हा ती चांगली असते, अनुकूल असते. महागाई म्हणजे तर काय, तर वस्तू व सेवांच्या किमती सातत्यानं वाढत जाण्याची प्रक्रिया. वस्तू व सेवांच्या किमती जेव्हा सातत्यानं वाढत जातात त्यामध्ये वाढता कल असतो, वाढती प्रवृत्ती असते, तेव्हा त्याला आपण महागाई, त्याला भाववाढ म्हणतो, चलनवाढ म्हणतो, इन्फ्लेशन म्हणतो, अशा अनेक नावांनी ती ओळखली जाते. आज नव्यानं या विषयाचा सर्वांगीण विचार आणि सांगोपांग चर्चा करणं आवश्यक आहे, कारण ज्याला आपण स्काय रॉकेटिंग इन्फ्लेशन असं म्हणतो, म्हणजे गगनाला भिडणारी भाववाढ. ती गगनाला भिडणारी भाववाढ निर्माण झाल्याचं चित्र निश्चितपणे आपल्याला दिसतं. आणि खरंच आजची ही भाववाढ जी आहे ती अत्यंत गंभीर आहे का, तिचा फार गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. याचं पहिल्यांदा विवेचन, विश्लेषण आपण विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. खरं म्हणजे भाववाढ जी आपण मोजतो तो भाववाढीचा निर्देशांक ज्याला आपण म्हणतो, ज्याला प्राइस इंडेक्स असं म्हटलं जातं किंवा इन्फ्लेशन इंडेक्स असं म्हटलं जातं, त्याच्या आधारे आपण मोजतो. आणि आपण जर लेटेस्ट आकडेवारी आपण जर सांगितली तर असं आपल्याला दिसतं की ही जी भाववाढ आहे साधारणतः आपण जर मे मधलं चित्र बघितलं तर मे मध्ये आपल्याला असं दिसते की या भाववाढीचा दर हा साधारणतः 7% पुढे गेलेला आहे. 7% पुढे गेलेला आहे, म्हणजे अगदी एक्झॅक्ट 7.79%, म्हणजे 8% गेलेला आहे. भाववाढ 8% जाणं म्हणजे वस्तू व सेवांच्या किमती या 8% वाढत जाणं, वाढत असल्याचे चित्र आपल्याला दिसतं. आणि ही सहन न होणारी भाववाढ, ही सहन न होणारी भाववाढ आहे असं आपल्याला दिसतं. भाववाढीचं वर्गीकरण तिच्या वेगाच्या आधारे, रॅपिडिटीच्या आधारे, ग्रोथच्या आधारे केलं जातं, की रांगणारी भाववाढ, चालणारी भाववाढ, पळणारी भाववाढ आणि एकदम वेगानं जाणारी वाढ. ही आजची जी भाववाढ आहे, ही आजची भाववाढ ही जलद गतीनं अत्यंत वेगानं जाणारी वाढ आहे, अत्यंत वेगानं जाणारी भाववाढ आहे असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून मग तिचे प्रतिकूल वर्ष, जेव्हा 8% तुमच्या भाववाढीचा दर असतो, जेव्हा चलनवाढीचा दर असतो, तेव्हा ती न सहन होणारी भाववाढ आहे असं आपल्याला दिसतं. आणि एकंदरीत आकडा असं सांगतो की ही मे मधली 7.79% जो भाववाढीचा दर आहे तो 2014 नंतरचा सर्वात जास्त आहे. मे 2014 जर विचारात घेतला तर आज 2022 आहे, म्हणजे येत्या गेल्या 8 वर्षामध्ये ती सर्वात जास्त आहे. या भाववाढीचं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येतं की जवळपास या भाववाढीमध्ये अन्नधान्य किंवा खाद्यपदार्थ
या खाद्यपदार्थांच्या किमती गेल्या 7 वर्षामध्ये 50% वाढलेल्या आहेत. मात्र कामगाराचं वेतन, ज्याला आपण वास्तव वेतन असं म्हणतो, रिअल वेज असं म्हणतो, ते रिअल वेज या गेल्या 7 वर्षामध्ये फक्त 22% वाढलेलं आहे. म्हणजे अन्नधान्याची किमती तुमच्या 50% वाढतात, खाद्यवस्तूंच्या किमती तुमच्या 50% वाढतात, आणि वेतनाचा दर, वेतन वाढ मात्र, वास्तव वेतन वाढ म्हणा, 22% झाल्याचं आपल्याला चित्र दिसतं. आणि मग याचा जो बळी आहे, आपलं शीर्षक आहे बळी कोण आहे, याचा बळी आहे गरीब. समाजातला जो गरीब आहे, समाजातला जो आर्थिक सामाजिक वंचित घटक आहे, समाजातला जो खेड्यामध्ये राहणारा नागरिक आहे, जो शेतमजूर आहे, जो शेतकरी आहे, जो कामगार आहे, जो अनौपचारिक क्षेत्रामध्ये काम करणार आहे, की ज्याचा एकूण लोकसंख्येमधला वाटा हा 90% पेक्षा जास्त आहे, तो त्याचा बळी आहे. म्हणजे जवळपास 50 कोटीपेक्षा गरीब लोक जास्त आहेत. 50 कोटीपेक्षा जास्त लोक हे गरीब आहेत. आणि हा जो गरीब आहे, तो गरीब हा याचा बळी ठरत आहे, हा याचा बळी होत असल्याचं चित्र आपल्याला दिसतं. आता हा जो गरिबीचा प्रश्न आहे, तो गरिबीचा प्रश्न भारतीय तर आहेच, पण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती पण त्याची दखल घेतली आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती, ज्याला ऑक्सफर्ड पॉवर्टी ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह असं म्हटलेलं आहे, आणि संयुक्त राष्ट्र संघाचा बहुआयामी गरिबीचा निर्देशांक, याने असं सांगितलेलं आहे की जवळपास आपल्या देशातला 140 कोटी लोकांचा देश आहे आपला. बरोबर. या 140 कोटी पैकी 22% पेक्षा अधिक लोक अत्यंत गरीब आहेत. जीवन तुम्हाला आठवतं का बघा, आपण एकदा पॅनल डिस्कशन घेतलं होतं. हो. भूकबळीचा जो निर्देशांक आहे, या भूकबळीच्या निर्देशांकामध्ये आपली वाढ झालेली आहे. म्हणजे भूकबळीची संख्या ही वाढत गेलेली आहे. आणि हे भूकबळी मित्रांनो, आपल्यासोबत PS कांबळे सर आहेत, आपल्या कोल्हापूरहून आपल्यासोबत जोडलेले आहेत, आणि महागाई का वाढते आहे याची कारण यांचं सविस्तर असं विश्लेषण सर करत आहेत. आपल्याला कल्पना आहे की भारतीय संविधानामध्ये असं नमूद केलं गेलेलं आहे की सामाजिक आणि आर्थिक विषमता जर असेल तर तिथे लोकशाही नसेल. आणि आज आपण बघतोय की भारताच्या लोकशाहीमध्ये ह्या 2 गोष्टी आपल्याला प्रकर्षाने जाणवतात, एक सामाजिक विषमता आणि एक आर्थिक विषमता. या लॉकडाऊनच्या काळामध्ये 2 वर्षामध्ये जे कोट्याधीश होते ते अरबोपती आपल्याला बघायला मिळालेले आहेत, आणि त्या अरबोपतीची जी संपत्ती आहे किंवा जे करोडोपती असतील ते अब्जपती झालेले आहेत, आणि अब्जपती हे खरबोपती झालेले आहेत. याचं कारण काय आहे की याचं कारण हे आहे की सरकार आणि जो दलाल आहे, या दलालांमध्ये साठवलोट मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवतं, आणि ते त्यांच्या हिताचेच निर्णय घेतले जातात. आता सरांनी जे विश्लेषण केलेलं आहे की या ठिकाणची जी महागाई आहे, ती महागाई 50% वाढलेली आहे, आणि मग आमचं उत्पन्न किती वाढलेलं आहे तर 22%. मग उरलेला जो मधला जो गॅप आहे, हा गॅप आपल्यासारख्या साधारण माणसाला बुजवणं किंवा तो कमी करणं शक्य नाही आहे. कारण आपण बघतोय की गावखेड्यात आता 200 ते 300 रुपये मजुरी आहे, आणि खाणारी तोंड जर 5 असतील तर ते 200-300 रुपयाचं करणार काय? त्याच्यासमोर प्रश्न आहेत. आपल्याला हेच जाणून घ्यायचं आहे की सरकार नेमकं करते काय? आणि सरकार जर करत नसेल तर सर्वसाधारण माणसांनी याच्यावर काय स्टँड घेतला पाहिजे? आपल्यासोबत कांबळे सर डिस्कनेक्ट झाल्यामुळे मी हे सगळं विश्लेषण करतोय. परत आपल्यासोबत जुळलेले आहेत. कांबळे सर कंटिन्यू. जी. तर आता एक करंट जी समस्या आहे ती रशिया युक्रेन युद्धाची. रशिया युक्रेन युद्धाचा भाववाढीवरती परिणाम झालाय का? निश्चितपणे झाला, पण तो एकमेव परिणाम नाही हे आपण विचारामध्ये घ्यायला पाहिजे. त्याच्या अगोदर सुद्धा भाववाढीचा प्रश्न, चलनवाढीचा प्रश्न आपल्या देशामध्ये आहे. आता रशिया युक्रेन युद्धानं आपल्याला कसं भाववाढीसाठी योगदान दिलं, तर प्रामुख्यानं ज्याला आपण इंधन असं म्हणतो, पेट्रोलजन्य पदार्थ असं म्हणतो, त्यांची जी आयात आहे ती त्यांची आयात ही रशिया युक्रेन कडून आपण करतो, आणि त्या युद्धामुळं पुरवठ्यामध्ये झालेला अडथळा आणि वाढलेल्या किमती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा या क्रूड तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. क्रूड तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत, त्याचा परिणाम झालेला आहे.
पण फक्त रशिया युक्रेन युद्धामुळे तो भाववाढीचा प्रश्न निर्माण झालेला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण बरोबर. भाववाढीचा प्रश्न हा आपल्याला असं लक्षात येतं की अगोदरपासून सुद्धा तो उपलब्ध आहे, अगोदरपासून सुद्धा आपल्या देशामध्ये तो उपलब्ध असल्याचं चित्र आपल्याला दिसतं. आणि म्हणून एकूण भाववाढीमध्ये सगळ्यात जास्त जर योगदान आपल्याला दिसत असेल तर सगळ्यात जास्त योगदान हे ज्याला आपण खाद्यपदार्थ असं म्हणतो त्या खाद्यपदार्थामध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की या भाववाढीमध्ये सातत्यानं होत असलेली जी वाढ आहे ही सातत्यानं होत असलेली वाढ ही आपल्याला हा जो भाववाढीचा प्रश्न आहे हा भाववाढीचा प्रश्न गंभीर करण्यामध्ये आपल्याला मदत झाल्याचं चित्र आपल्याला दिसतं. साधारणतः डिझेलच्या किमती पेट्रोलच्या किमती जवळपास डबल झालेत 2015ची तुलना करता. आणि एलपीजीचा जो गॅस आहे तो एलपीजीचा गॅस सुद्धा जवळपास डबल झालेला आहे. अगदी तुम्हाला आकडा सांगायचा झाला तर पेट्रोल डिझेलच्या किमती 66 आणि 53 रुपये होत्या 2015 मध्ये, त्या 22 मध्ये 110 आणि 96 रुपये पण झालेल्या आहेत. आणि एलपीजी गॅसच्या ज्या किमती आहेत या एलपीजी गॅसच्या किमती 600 रुपयावरून 1000 रुपयाच्या पुढं त्यामध्ये वाढ झाल्याचं चित्र हे आपल्याला या अनुषंगाने दिसतं. आणि तेलाच्या किमती ह्या 125 रुपयावरून 200 रुपयापर्यंत, ज्याला आपण खाद्यतेल असं म्हणतो, त्या खाद्यतेलाच्या किमती त्यातली जी वाढ आहे ती 125 रुपयावरून 200 रुपयापर्यंत झाल्याचं आपल्याला दिसतं. आणि यामध्ये प्रामुख्यानं कडधान्य, खाद्यतेल, फळे, दूध, अंडी, मासे, मटण यांच्या जे किमती आहेत ते यांच्या किमती जवळपास 50% पेक्षा अधिक वाढल्याचं आपल्याला दिसतं. आणि खाद्यपदार्थ आहे तो खाद्यपदार्थाच्या किमती या 50% वाढलेत 2015 ते 2022 या कालावधीमध्ये आपल्याला चित्र दिसतं. खरं म्हणजे सिद्धांत असं सांगतो, अर्थशास्त्र असं सांगतं की साधारणतः भाववाढीचा दर हा 3% भाववाढ चालू शकते, ज्याला आपण चालणारी भाववाढ असं म्हणतो, वॉकिंग इन्फ्लेशन असं म्हणतो. पण भारतीय रिझर्व्ह बँकेनं भाववाढीचं जे टार्गेट लक्ष्य निश्चित केलं ते 6% केलं. आणि त्या 6%च्या पुढं आपण या मे मध्ये गेलेलो आहोत. मे मध्ये हा जो भाववाढीचा दर आहे, चलनवाढीचा दर आहे, तो जवळपास 8% गेलेला आहे. मुळातच 6% ही जी टार्गेटेड इन्फ्लेशन आहे, ही जी निर्धारित चलनवाढ आहे, निर्धारित भाववाढ आहे, ती जास्त आहे. ती या देशातल्या गरिबांना, या देशातल्या सामान्य लोकांना, या देशातल्या बहुजनांना ती न पेलवणार आहे, ती न सहन होणार आहे. कारण एका बाजूनं रोजगार निर्मिती घटत असताना, दुसऱ्या बाजूनं बेकारी वाढत असताना, तिसऱ्या बाजूनं गरिबी वाढत असताना मित्रांनो, सरांचा संपर्क तुटलेला आहे. मात्र आपण बघतोय की कांबळे सर हे वारंवार आपल्या पोटतिडकीतून हे विश्लेषण आपल्याला असं करतात. चित्र दिसतं की जे ही भाववाढ ही असह्य होणार आहे, न सहन होणार आहे. आणि यामध्ये प्रामुख्यानं शेतमजूर, यामध्ये अनौपचारिक क्षेत्रामध्ये काम करणारा घटक, यामध्ये ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये काम करणारा मजूर, यामध्ये सामाजिक वंचित गटातले लोक, या सगळ्यांचा समावेश आहे. आणि म्हणून या भाववाढीचा जो बळी आहे, हा भाववाढीचा बळी हा इथला गरीब आहे. भाववाढीचा बळी इथला हा सामान्य नागरिक आहे. भाववाढीचा बळी हा शेतमजूर आहे. भाववाढीचा बळी इथली स्त्री आहे. भाववाढीचा बळी हा सामाजिक वंचित घटकातला लोक आहे. आणि म्हणून ही जी भाववाढ आहे, ही भाववाढ आता असह्य होणार आहे, सहन न होणार आहे असं आपल्याला दिसतं. मग यामध्ये आपल्याला असं चित्र दिसतं की या अनुषंगानं काय प्रयत्न आपण करत आहोत, किंवा देश कुठल्या दिशेनं प्रयत्न करत आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये आता गेली जे चलनविषयक धोरण भारतीय रिझर्व्ह बँकेनं निश्चित केलं
त्या भारतीय रिझर्व्ह बँकेनं ज्याला आपण स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो असं म्हणतो, वैधानिक दर किंवा व्याज दर यामध्ये वाढ घडवून आणलेली आहे आणि पैशाचा पुरवठा कमी करून चलनवाढ नियंत्रित करण्याचा प्रयत्न यामध्ये केल्याचं दिसतं. आता नुकतंच तुम्हाला दिसतं की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलवरच्या काही करांमध्ये कपात करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला सपोर्टिंग म्हणून राज्य सरकारने पण काही व्हॅल्यू ॲडेड टॅक्स मूल्यवर्धित दरामध्ये कर दरामध्ये कपात करण्याचा, घट करण्याचा, कमी करण्याचा प्रयत्न हा या अनुषंगानं केलेला आहे. मात्र प्रश्न असा निर्माण होतो की भारतीय रिझर्व्ह बँकेचं चलनविषयक धोरण घ्या किंवा केंद्र सरकारचं कर कपातीचं धोरण घ्या किंवा राज्य सरकारांचं काही कर कपातीचं धोरण घ्या, यामधून आपल्याला भाववाढ नियंत्रित करता येईल का? तर मला असं वाटतं की यामधून भाववाढ नियंत्रित आपल्याला करता येणार नाही. कारण भाववाढीची जी व्याप्ती आहे, भाववाढीची जी पातळी आहे, ती भाववाढीची व्याप्ती ही उच्च पातळीवरती गेलेली आहे आणि म्हणून एवढेसे जे प्रयत्न आहेत, ते एवढेसे प्रयत्न आपल्याला चलनवाढीचा, भाववाढीचा प्रश्न नियंत्रित करण्यामध्ये यशस्वी होणार नाही. एकतर ही जी कर कपात केलेली आहे, या कर कपातीचा 2 दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायला पाहिजे. पहिला दृष्टिकोन म्हणजे देशाचं जे एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादन आहे, ज्याला आपण जीडीपी असं म्हणतो, त्या जीडीपी मध्ये या कर महसुलाचं प्रमाण कमी आहे, 15 ते 20% आहे आणि म्हणून आपण कर कपातीच्या माध्यमातून जर ही भाववाढ कमी करण्याचा प्रयत्न करू लागलो तर त्याला अंशतः यश मिळणार, नंबर 1. आता यश कुठं मिळू शकतं? यश इथं मिळू शकतं की पेट्रोलजन्य जे पदार्थ आहेत, क्रूड तेल आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, याच्यावरचा कर कमी केल्यामुळं, त्यांच्या किमती थोड्या कमी केल्यामुळं मग वाहतूक व्यवस्था आणि मग अनुषंगानं वस्तू व सेवांच्या किमती या आपल्याला काही कमी करणं, काही कमी होणं शक्य आहे. पण हे पूर्णतः शक्य नाही. पूर्णतः कमी करण्यासाठी भाववाढीचं जे ओझं आहे, भाववाढीचं जे बर्डन आहे, हे जे ओझं आहे, आर्थिक ओझं, हे आर्थिक ओझं कमी करण्यासाठी सरकारला प्रत्यक्ष सहभाग घ्यावा लागेल. ज्याला आपण फिस्कल पॉलिसी असं म्हणतो, की फिस्कल पॉलिसी राज्यवित्तीय धोरणाच्या माध्यमातून सरकारला अर्थव्यवस्थेमध्ये, विकास धोरणामध्ये, समाज व्यवस्थेमध्ये सहभागी व्हावं लागेल, हस्तक्षेप करावा लागेल, इंटरफिअर करावं लागेल आणि त्याचा परिणाम आपल्याला असं दिसतो की ते धोरण आज अजून गरजेचं आहे. आता या अनुषंगानं अमर्त्य सेन यांनी गरिबी, भूकबळी अशा प्रकारचं एक संशोधन केलं होतं आणि त्या संशोधनामध्ये, ते फार मूलभूत संशोधन आहे, अमर्त्य सेन की जे नोबेल प्राइज विनर आहेत, नोबेल पारितोषिकाचे विजेते आहेत, की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं गुरु मानतात अर्थशास्त्रामध्ये. तर त्यांनी त्या संशोधनामध्ये असं सांगितलं होतं की दुष्काळजन्य परिस्थिती, त्यातून होणारी भाववाढ आणि त्यातून निर्माण होणारी गरिबी आणि भूकबळी, या अनुषंगाने जर आपण विचार करू लागलो तर आपल्याला एक म्हणजे सरकारच्या थेट सहभागाची गरज आहे आणि थेट सहभागाची गरज म्हणजे सरकारनं या वस्तू व सेवा याचा जो बळी आहे, कोण बळी आहे? आजचा बळी आहे शेतमजूर आहे, आजचा बळी आहे अनौपचारिक क्षेत्रामध्ये काम करणारा, आजचा बळी आहे ग्रामीण भागातला, आजचा बळी आहे शहरी भागामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा, या भाववाढीचा बळी आहे सामाजिक वंचित घटकातला, समाजाच्या स्तरामधला माणूस किंवा व्यक्ती. तर यांना थेट वस्तू व सेवांचा पुरवठा करण्याची गरज आहे. मग यामध्ये अन्नधान्य असेल, यामध्ये खाद्यपदार्थ असतील, यामध्ये अत्यावश्यक वस्तू व सेवा असतील, याचा थेट पुरवठा करणं गरजेचं आहे. आणि या संदर्भामध्ये अमर्त्य सेन असं म्हणतात की वस्तू व सेवांचा, अन्नधान्याचा पुरवठा पुरेसा असताना सुद्धा भूकबळी, गरिबी आणि गरिबीचा प्रश्न वाढण्याची शक्यता असते आणि भाववाढीचा जो आर्थिक ओझं आहे, भाववाढीचं जे बर्डन आहे, ते भाववाढीचं बर्डन, ओझं वाढण्याची शक्यता असते आणि म्हणून इथली जी वितरण व्यवस्था आहे, ज्याला आपण डिस्ट्रीब्युशन सिस्टम असं म्हणतो, ज्याला आपण ॲलोकेशन सिस्टम असं म्हणतो, ते ॲलोकेशन सिस्टम, डिस्ट्रीब्युशन सिस्टम
त्यामध्ये अनुकूल बदल करणं आवश्यक आहे, त्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस करणं आवश्यक आहे, त्यामध्ये अनुकूल बदल घडवून आणणं आवश्यक आहे, त्याची गरज आहे. आणि ते करणं आज अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे ही जी सार्वजनिक वितरण व्यवस्था आहे, या सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत, अन्नधान्य असेल, खाद्यतेल असेल, यामध्ये भाजीपाला असेल, दूध असेल, या वस्तू वाटप करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सरकारनं खर्च करणं आवश्यक आहे. बोला जीवन बोला. सर, तुम्ही जी अपेक्षा केली आहे सरकारकडून की वस्तू आणि अन्नाचा थेट असा पुरवठा केला पाहिजे, तर सरकार करत नाहीये. हे त्यांची जनतेच्या प्रती जी अनास्था आहे, जनतेच्या प्रती त्यांचं कुठलंही प्रेम दिसत नाही, संविधानाप्रती दिसत नाही, राष्ट्राच्या प्रती दिसत नाहीये. याविषयीचं आपलं काय मत आहे? पहिली तर गोष्ट अशी की तुम्ही म्हणताय तो दृष्टिकोन दिसून येतोय, पण सरकारला याची दखल घ्यावी लागेल, धोरणकर्त्यांना याची दखल घ्यावी लागेल. अंशतः लक्ष दिलेलं आहे, पण ते पुरेसं नाही. त्याच अनुषंगानं पेट्रोल डिझेलची कर कपात जी अर्थमंत्र्यांनी केलेली आहे, की राज्य सरकारमध्ये सुद्धा व्हॅल्यू ॲडेड टॅक्स मूल्यवृद्धी करामध्ये कपात केलेली आहे, ही अंशतः आहे, पण एवढी पुरेशी नाही. आज महागाईची जी झळ आहे, ती महागाईची झळ या उपाययोजनांच्या पलीकडे गेलेली आहे. आणि म्हणून यामध्ये थेट हस्तक्षेपाची गरज आहे. आणि तुम्ही म्हटलात तसं की संविधानानं या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे, बरोबर, राईट टू लिव्ह दिलेला आहे. आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची आहे, म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार. आणि याची तरतूद संविधानामध्ये केलेली आहे. आणि संविधान आधारभूत मानून, संविधानाचा आधार घेऊन अशा प्रकारच्या ताबडतोब हस्तक्षेपाची गरज आहे. म्हणजे जसं कोरोनाच्या कालावधीमध्ये जे स्थलांतरित कामगार आहेत किंवा बाकीच्यांसाठी आपण थेट अन्नधान्य देण्याचा प्रयत्न केला, त्याची व्याप्ती वाढवणं आवश्यक आहे, त्याची प्रभावशीलता, कार्यक्षमता वाढवणं आवश्यक आहे. आणि थेट हस्तक्षेप अन्नधान्य, भाजीपाला, दूध या सगळ्या अत्यावश्यक बाबी थेट लोकांपर्यंत जे बळी आहेत या भाववाढीचे तिथपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. आणि ते सरकारच करू शकतं, खाजगी क्षेत्र ते करू शकत नाही. जीवन तुमच्याकडे. कांबळे सर, मी याच्यावरचं सोल्युशन पण तुमच्याकडूनच आम्हाला समजून घ्यायचं आहे. आपल्यासोबत राजेश नृपनारायण आहे. ते गावखेड्यात आपले कार्यकर्ता म्हणून चांगला प्रचार प्रसार सुद्धा करतात आणि तिथल्या ज्या काही समस्या आहेत त्या स्वतः जगतायत, स्वतः भोगतायत. आणि या महागाईचे चटके त्याचं एक प्रतिनिधित्व म्हणून आपण सरांना या ठिकाणी बोलावलेलं आहे. राजेश सर, माझा आवाज ऐकायला येतो तुम्हाला? तुमचा माईक म्यूट आहे, तुमचा माईक म्यूट आहे अजय. या ठिकाणी चर्चा आहे, महागाईचे बळी कोण, असा प्रश्न आपण केलेला आहे. आणि अर्थातच सरांनी आतापर्यंत जे विश्लेषण केलेलं आहे की 85 किंवा 90% जो या ठिकाणचा मूलनिवासी बहुजन समाज आहे, जो शेतीत राबतोय, तो मजूर आहे, तो कामगार आहे, तो हातमजुरी करणारा आहे, तोच या महागाईचा बळी पडतोय. तुमचं आपलं स्वतःचं आकलन, अभ्यास काय सांगतोय राजेश भाऊ? सर्वप्रथम सर्वांना माझा जय भीम, जय मूल्यवासी. आणि MNT न्यूज नेटवर्क ने मला हे संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी धन्यवाद अदा करतो. या संदर्भात माझं एक भारतीय जबाबदार मूलनिवासी नागरिक म्हणून असं एक प्रांजळ मत राहील की या बेरोजगारीचे जे बळी आहेत, हे बळी या देशातील मूळनिवासी बहुजन समाज जो आहे, ज्या मूळनिवासी बहुजन समाजाला भारतीय संविधानाच्या भाषेमध्ये SC ST आणि OBC आणि रिलिजियस मायनॉरिटी अशा नामाभिधाने त्यांना संकल्पित केलेले आहे. संविधानिक भाषेमध्ये त्यांना आपल्या चळवळीच्या भाषेमध्ये त्याला मूलनिवासी बहुजन असं म्हटलं जाईल. तर या महागाईचे आणि या अडीकडी काळातील जे सरकार आली आणि या सरकारच्या
आर्थिक धोरणाचे जे बळी आहेत, हे सर्वात बळी जर कोणी असेल तर मूलनिवासी बहुजन समाजातील SC ST OBC आणि आमच्या ग्रामीण भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर शेतकरी आणि कष्टकरी जो समाज आहे, तो समाजच या नीतीला जास्त बळी ठरलेला आहे. आणि ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीचे जे चटके आहेत, ते चटके इतके भीषण आहेत की अनेक गाव पातळीवर जेवायला नसल्यामुळे अनेक कुटुंबातील अनेक लोक आत्महत्या करत आहेत. आमच्या गावाच्या शेजारी अनेक गाव आहेत, तिथे नुकतीच अन्न जेवायला काही नसल्यामुळे 2 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आमच्या गावामध्ये मागच्या वर्षी सुद्धा अनेक आत्महत्या झाल्या आणि त्याचं मुख्य कारण भूक बळी जो असतो, म्हणजे जेवायला अन्न धान्य ते म्हणजे पर्चेसिंग पॉवर जो आहे तो इतका खाली आलेला आहे की त्याच्यामुळे ते आवश्यक अन्न सुद्धा घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसल्यामुळे ते आत्महत्येच्या कगारावर अनेक लाखो करोडो लोक ग्रामीण भागामध्ये आपलं जीवन ते अशा पद्धतीने व्यतीत करतात आणि त्यांच्या कामाला बिलकुल त्यांच्या हाताला काम उपलब्ध नाही आहे. जे शेतकरी जो समुदाय आहे, या शेतकरी समुदायासोबत आजचं जे शासन आहे, केंद्र सरकार जे धोरण आहे, ते शेतकऱ्यांच्या बिलकुल हिताचं नसल्यामुळे त्यांच्या शेतातून जो उत्पादन काढतात, जे कृषी उत्पादन आहे, त्या कृषी उत्पादनाला कवळी मोल भाव सरकार देत असल्यामुळे शेतकरी हे त्यांच्या शेतामध्ये कामगार लोकांना पैसा देऊ शकत नसल्यामुळे आणि फार कमी प्रमाणात कामाला मजुरांची नियुक्ती केल्यामुळे लोकांच्या हाताला काम नाही आणि शेतकऱ्यांजवळ पैसा नाही. त्यामुळे अनेक लोक भूकबडीच्या कगारावर आहेत. आणि हे भूकबडीच्या कगारावर असणारे जे सर्व लोक मंडळी आहे, ही सर्व SC ST OBC आणि मूलनिवासी ज्याला आम्ही म्हणतो, या मूलनिवासी समाजातील लोकांच्या या अतिशय प्रचंड पद्धतीच्या अतिशय ज्वलंत जे समस्या आहेत, ज्या त्यांच्या अतिशय म्हणजे त्याला म्हणता येईल की जे आवश्यक ज्या त्या गरजा आहेत ते सुद्धा ते भागू शकत नाही, कारण की त्यांच्या हाताला काम नाही, त्यांची क्रय शक्ती नाही, पर्चेसिंग पॉवर मोडकळीस आलेला आहे. आणि याला जबाबदार हे सरकार जे आहे, हे केंद्र सरकार जे आहे, या 5-6 वर्षामध्ये या मोदी सरकार आले तेव्हापासून या देशातले जे कृषी संबंधित जे लोक आहेत, प्रामुख्याने शेतकरी आणि शेतमजूर लोक, यांचे भरपूर म्हणजे त्यांच्या आर्थिक परिस्थिती इतकी डबघाईस आलेली आहे की साधं जेवण करायला सुद्धा त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे. मी येतोय राजेश भाऊ, तुमच्याकडे येतोय. कांबळे सर आपल्यासोबत आहेत, कोल्हापूरहून जुळलेले आहेत. कांबळे सर, भयानक वास्तव आहे, भयानक परिस्थिती आहे. मी सुद्धा आता गाव खेड्यावर जाऊन आलोय. त्या ठिकाणी लोकांच्या हाताला काम नाही आहे. आणि विदर्भाचा जर प्रश्न म्हटलं तर जवळपास 47-48 डिग्री तापमानामध्येही सकाळी कसं तरी जेमतेम काहीतरी पोटाला लागेल तेवढं काम करतायत आणि कुठे कुठे काम पण नाही आहे. आणि कोरडवाहू असल्यामुळे त्यातही विदर्भातला बहुतांश भाग हा खारपान पट्ट्याचा भाग आहे. आणि ते सर जे आपल्यासोबत जुळलेले होते ते खारपान पट्ट्यामधले आहेत. हा भयान वास्तव आहे. यातून मार्ग काढणं आवश्यक आहे. काय मार्ग काढता येईल? मला असं वाटतं की खरंच ही अत्यंत भयानक परिस्थिती आहे. म्हणजे नुकताच कोरोनाचं संकट कमी झालं, नियंत्रित करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं आणि ते संपतं तोपर्यंत हे भाववाढीचं संकट मोठं आलं. निश्चितपणे युक्रेन रशियाच्या युद्धाचं योगदान भाववाढीचा प्रश्न गंभीर होण्यामध्ये झालेला आहे, पण ते एकमेव कारण नाही हे आपण माहित करणं आवश्यक आहे. 2014 नंतर सातत्यानं भाववाढीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे भाववाढीचं जे लक्ष्य टार्गेट आहे
ते टार्गेट जे रिझर्व्ह बँकेनं निश्चित केलेलं आहे मध्यवर्ती बँकेनं ते थोडंसं जास्त आहे असं मला वाटतं, 6% आणि भाववाढीचा दर 6% हा गरिबांना न पेलवणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे टार्गेटेड इन्फ्लेशन आहे, हे टार्गेटेड इन्फ्लेशन, ही जी लक्षित भाववाढ आहे ती कमी करायला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आता ही जी सार्वजनिक वितरण व्यवस्था आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे, ही सार्वजनिक वितरण व्यवस्था आता गतिमान आणि व्यापक करायला पाहिजे. अत्यावश्यक ज्या वस्तू आहेत, अन्नधान्य असेल, तेल असतील किंवा कडधान्य असतील, हे त्यामार्फत हे जो गरीब आहे या गरीबाला 50 कोटी पण लोक गरीब आहेत. आताच नीती आयोगानं बहुआयामी गरिबीचा निर्देशांक सांगितला आणि त्याच्या आकडेवारी आता नुकतेच 2022 मध्ये प्रसिद्धी केलेली आहे. ते आकडे असे सांगतात की या बहुआयामी गरिबीच्या निर्देशांकाप्रमाणे 25% पेक्षा अधिक अति गरीब लोक आहेत. 25% पेक्षा अधिक म्हणजे गरिबीच्या पुढचा टप्पा अति गरीब. आणि हे एका बाजूने होत असताना श्रीमंत मात्र अतिश्रीमंत आणि गरीब मात्र अति गरीब, हे जे दुष्ट चक्र आहे ते दुष्ट चक्र काही नियंत्रित होणं शक्यच होऊन जातं. आणि त्यामध्ये जवळपास 2022चा जो विषमतेचा आकडा आहे तो असं सांगतो की 10% श्रीमंत कुटुंबांकडे जवळपास 56% अधिक उत्पन्न आहे आणि 66% पेक्षा अधिक संपत्ती आहे. आणि 50% गरीब लोकांकडे साधारणतः 13% उत्पन्नाचा हिस्सा आहे आणि 6% हा संपत्तीचा हिस्सा आहे. ही विषमता नियंत्रित करायला पाहिजे. अतिरिक्त संपत्ती, अतिरिक्त उत्पन्न, अतिरिक्त उपभोग खर्च आहे, त्याचं पुनर्वाटप हे गरिबांच्या बाजूने करायला पाहिजे. आणि खाजगीकरण, शिथिलीकरण, जागतिकीकरण या माध्यमातून ही जी विषमता वाढत चाललेली आहे त्याच्यावरती आता सरकारच्या नियमनाची, हस्तक्षेपाची गरज आहे. आपण जे खाजगी क्षेत्रावरती सातत्यानं आणि अतिरिक्त अवलंबून राहायला लागलेलं आहे त्याच्यावरती नियंत्रण आणि नियमन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला संविधानाच्या, राज्यघटनेच्या चौकटीमध्ये करणं आवश्यक आहे. आणि यामध्ये केंद्र सरकारची, राज्य सरकारची भूमिका आहे, ती भूमिका अनन्यसाधारण अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून सरकारनं, धोरणकर्त्यांनी या भाववाढीकडे गांभीर्यानं घ्यायला पाहिजे. कारण एखाद्या देशामध्ये 50 कोटीपेक्षा अधिक लोक भाववाढीमध्ये या जर होरपळत असतील, जर भाजून निघत असतील, जळून निघत असतील, तर ही खूप गंभीर गोष्ट आहे. हा प्रश्न खूप गंभीर आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून एक गहन प्रश्न, एक गंभीर समस्या, एक गंभीर प्रश्न म्हणून आपण बघायला पाहिजे. आणि संविधानाच्या चौकटीमध्ये हे सगळं करायला पाहिजे. हे सगळं करत असताना प्रामुख्यानं राजकीय पक्ष, आपले प्रतिनिधी, इथं सत्तारूढ पक्ष, विरोधी पक्ष अशा प्रकारचा भेदभाव न करता सगळ्या पक्षांनी हातात हात घालून जेव्हा आणीबाणीचा प्रश्न निर्माण होतो, जेव्हा एखादं संकट निर्माण होतं संपूर्ण समाजावरती, संपूर्ण लोकांवरती, लोकांच्या कल्याणावरती, त्यावेळेला सगळ्यांनी हातात हात घालून हा प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यासाठीच्या उपाययोजनांची गरज आहे. आणि ती केली तर आणि तरच हा जो गंभीर प्रश्न आहे आणि या भाववाढीमध्ये होरपळणारा जो सामान्य नागरिक आहे, जो गरीब आहे, जो वंचित आहे, जो ग्रामीण आहे, जो शेतमजूर आहे, जी स्त्री आहे, जो सामाजिक आर्थिक वंचित घटक आहे, त्याला संरक्षण संवर्धनाची अत्यंत गरज आहे असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. धन्यवाद कांबळे सर. मी परत जातोय अकोल्याला. अकोल्यावरून आपल्यासोबत राजेश नृपनारायण आहेत. राजेश सर, माझा आवाज ऐकायला येतोय? हो गावडे साहेब, हो. हा, प्रश्न असा आहे की तुम्ही जे गावखेड्याचं वास्तव या ठिकाणी मांडलेलं आहे आणि तिथले ज्या स्थानिक प्रश्न आहेत, स्थानिक समस्या आहेत, क्रयशक्तीचा सुद्धा तुम्ही उल्लेख केलेला आहे की खिशातच नसेल तर तो विकत काय घेईल. मुद्दा असा आहे की याच्यातून काय मार्ग काढू शकतोय आपण. हॅलो, बोला. आवाज येतो का? आवाज येतोय का? बोला. काय मार्ग काढता येईल आपल्याला? कारण मार्ग तर काढावा लागेल. याच्यावर मार्ग काढण्यासाठी अनेक उपाययोजना ज्या आहेत त्यापैकी एक उपाययोजना अशी की आपण सर्व बहुजन समाज जो आहे या बहुजन समाजाने एकत्रित येऊन संविधान ज्या आपल्या उत्थानासाठी
संविधानाची जी निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी केलेली आहे आणि या संविधानामध्ये आम्हाला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक या सर्व अंगानं मजबूत करण्यासाठी आम्हाला जो सेफगार्ड संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण करून दिलेला आहे, या जागतिक स्तरावर उच्च म्हणजे अतिशय चांगल्या दर्जाचं संविधान आम्हाला प्राप्त झालेलं असतानाही आमचे कोट्यवधी मूलनिवासी बांधव भूकबडीचे शिकार झालेले आहेत आणि त्याचबरोबर बाकीचा जो अन्याय अत्याचार आहे, ज्या अन्याय अत्याचाराला ब्राह्मणवादी व्यवस्था, ज्याला जाती व्यवस्था असे आपण म्हणू, त्या जाती व्यवस्थेचे भीषण चटके या महागाईच्या चटक्यासोबत आमचा समाज उपभोगत आहे आणि यावर जर आम्हाला उपाययोजना जर लागत असेल तर भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये मूलनिवासी संघ आणि बामसेफ या क्रांतिकारी सामाजिक संघटना भारतामध्ये जे काम करतात त्यांनी BS4 जे आता कॅम्पेन पूर्ण भारतभर राबवलेली आहे, भारतीय संविधान सन्मान, सुरक्षा आणि संवर्धन, ही मोहीम आम्ही गावखेड्यामध्ये आणि शहरामध्ये आणि आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन ही मोहीम जर आम्ही राबवली आणि भारतीय संविधानाची महती प्रत्येक कष्टकरी वंचित माणसापर्यंत जर आम्ही जाऊन या मोहिमेला जर आम्ही गावखेड्यामध्ये जाऊन प्रत्येक माणसापर्यंत गेलो तर हा समाज, जो मूलनिवासी समाज, जो अन्याय अत्याचाराचा गेल्या हजारो वर्षापासून इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेचा शिकार झालेला आहे, हा शिकार झालेला समाज हा एकत्रित येईल आणि संविधानाचं जे महत्व आहे, संविधानाची सुरक्षा संवर्धन करण्यासाठी तो रस्त्यावर येईल आणि जेव्हा तो रस्त्यावर येईल तेव्हा शासक जातीचे जे लोक आहेत, जे जास्त प्रमाणात ब्राह्मणवादीच लोक शासक जातीचे लोक राहिलेले आहेत आणि ते ब्राह्मणवादी असल्यामुळे त्यांना आमच्या मूलनिवासी बहुजनांबद्दल कुठलंही जिव्हाळा, प्रेम, सहानुभूती आमच्या प्रती त्यांना नसल्यामुळे आणि आमचा जो माणूस आहे त्याला संविधानाबद्दलची जी माहिती आहे ती माहिती त्याच्यापर्यंत 70-75 वर्षांमध्ये पोहोचू न देण्याचं षड्यंत्र या देशात शासक जातीच्या लोकांनी केलेलं आहे आणि हे षड्यंत्र हाणून पाळायचं असेल तर BS4 हे जे अभियान सुरू आहे मूलनिवासी संघ आणि बामसेफच्या माध्यमातून संपूर्ण राष्ट्रभर, त्या मोहिमेमध्ये, या BS4च्या कॅम्पेन मध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन भारतीय संविधानाची जी उच्च कोटीची जे सुरक्षा सेफगार्ड आम्हाला जे प्राप्त करून दिलेले आहे, ते सेफगार्ड जर आम्हाला माहिती झालं, या देशातल्या वंचित घटकाला जर संविधान व आपल्याला सुरक्षा प्रदान करते, आपलं संवर्धन करते आणि आपल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक हे सर्व हितानं आपली प्रगती करते असं जेव्हा वंचित घटकाला माहित होईल आणि तो जेव्हा रस्त्यावर येईल तेव्हा शासक जातीचे लोक ताळ्यावर येऊ शकतील. हे त्याच्यावर उपाययोजना राहील. धन्यवाद राजेश सर. मित्रांनो, आजची ही चर्चा महागाईच्या संदर्भात आहे की याचा बळी कोण आहे आणि बळी म्हणजे ज्याला आपण म्हणू गुलामाला गुलामाची जाणीव करून दिली तर तो बंड करून उठेल. या गुलामाला जे आज बळी पडलेले आहेत त्यांना आपल्याला जागृत करावं लागेल, कारण त्याच्यासोबत संविधान आहे, लोकशाही आहे. लोकशाहीच्या आधारावर ते या देशात आपली व्यवस्था स्थापित करू शकतात आणि संविधानाच्या अंतर्गत त्याची अंमलबजावणी सुद्धा करू शकतात. प्रश्न आहे दबावगट निर्माण करण्याचा. तो दबावगट निर्माण जर झाला नाहीये आणि आज जसं सांगतोय आपण त्याप्रमाणे की भांडवलदार आणि सत्ताधारी जे ब्राह्मणी आहेत, बाबासाहेबांनी वारंवार हे सांगितलेलं आहे की भांडवलदार आणि ब्राह्मणवाद या हे दोन देशाचे शत्रू आहेत. हे शत्रू जर आपल्याला समजले तरच काहीतरी आपल्याला यातून मार्ग काढता येईल. मात्र लोकशाहीमध्ये जनमत महत्वाचं आहे. जनमत आज हिंदू म्हणून जगणारे जे लोक आहेत ते भाजपाच्या बाजूला आहेत. यांना जर आपल्याला डायव्हर्ट करायचं असेल, आपल्या बाजूचं करायचं असेल तर त्याला मूलनिवासी बहुजन म्हणून जर तो जगला आणि यातच आपलं हित आहे, संविधानाच्या अंतर्गतच आपल्याला हे सगळं मिळणार आहे
आज सत्ता त्यांची असली आणि बळी आज आपण ठरत असलो तरी बाजू पलटण्यासाठी मात्र वेळ लागणार नाहीये. या ठिकाणी कांबळे सर आणि राजेश नारायण सर तुम्ही दोघांनीही महागाईचा बळी कोण या विषयावर मार्गदर्शन केलं आणि त्याचा मार्ग सुद्धा सांगितलेला आहे की संविधान आणि सत्तेत येणे हेच खरं त्याच्यावरचं उपाय आहे. तो उपाय प्रेक्षकांनी भरभरून आपल्याला दाद दिलेली आहे. त्यातूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे. तुम्हा दोघांचे एमएटीच्या वतीने मी आभार व्यक्त करतोय आणि चर्चा याच ठिकाणी संपली असं घोषित करतोय. परत उद्या भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत द्या विश्रांती. धन्यवाद.